PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर. भविष्याचे नो टेन्शन. घ्या आजच ऍडमिशन. PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज. बाबा आढाव. पुण्याच्या जुन्या वाड्याच्या रस्त्यावर एक छोटा आणि तेवढा शांत मुलगा जगाचा अनुभव घेत वाढत होता. घरची परिस्थिती साधी असली तरी त्या घरातील माणसं मोठ्या मनाची. त्या मुलाचं नाव होतं बाबा आढाव. जन्म 1930 साली जन्मलेल्या बाबांचं मन जणू काळाच्या पुढे चालत होतं. लहानपणापासूनच बाबांनी आर्थिक विषमतेचा अनुभव घेण्यास सुरुवात केली होती. त्यांनी पाहिलं की शहरात मजूर म्हणून राबणारी लोक मोठी मोठी घरं उभी करतात, पण स्वतःच्या आयुष्यात तीच माणसं जागेसाठी झुंजत राहतात. काही जण बाजारात दिवसभर शेकडो पोती उचलतात, पण त्यांच्यासाठी 2 वेळचं जेवण सुद्धा महाग असतं. त्या अनामिक थकलेल्या चेहऱ्याने त्याच्या मनावर खोलवर ठसा उमटवला. जसजसे बाबा मोठे होत गेले त्यांना या विषमतेनं कधीच स्वस्त बसू दिलं नाही. त्यांनी आयुर्वेदिक डॉक्टर यात आपलं शिक्षण पूर्ण केलं. एक दिवस रुग्ण पाहताना त्यांच्या मनात उठलेल्या प्रश्नानं त्यांच्या संपूर्ण जीवनाची दिशाच बदलून टाकली. शरीराचे आजार मी बरे करू शकतो, पण जगाचे अन्याय कोण बरे करणार? बाबांनी स्वतःलाच हा प्रश्न केला आणि तेव्हाच त्यांनी स्वतःसाठी एक वेगळाच मार्ग निवडला. हमालांची दुनिया आणि पुन्हा एकदा बाबांचा जन्म. पुण्यातील मंडई, बाजार यार्ड जिथं दिमाखात उभ्या असतात धान्याच्या भाजीपाल्यांच्या पोत्यांच्या रागा, त्यांना उचलणारे हात मात्र थकलेले, असुरक्षित आणि जगापासून अनभित. तेथील एका हमालाला बाबांनी एक दिवस प्रश्न केला, तुम्हाला पगार किती मिळतो? त्यानं हसून उत्तर दिलं, आज मिळाला तर खाऊ, उद्या मिळाला तर जगू. त्या हसण्यातल्या वेदनेनं बाबा हादरले आणि तिथून जन्म झाला हमाल पंचायतचा. हमाल पंचायतची ही फक्त संघटना नव्हती, तो आसरा होता, ओळख होती, सन्मान. माथाडी कायदा म्हणजेच न्यायाच्या लढ्याची पहाट. हे काम सोपं नव्हतं. अधिकारी आणि मालक यांना थेट विरोध होता, परंतु बाबा थांबणारे नव्हते. हजारो हमाल त्यांच्या मागे उभे होते. त्यांच्या हातात पोती होती, पण मनात आशेचा दिवा. लढा वाढत गेला. उपोषण, मोर्चे, विरोध, अटक. बाबांनी 50हून अधिक वेळा तुरुंग पाहिला, पण त्यांचा आवाज थांबला नाही. शेवटी 1969 साली ती पहाट उजाडलीच आणि महाराष्ट्र माथाडी हमाल आणि हातमजूर कायदा यातून पहिल्यांदा या कामगारांना हक्क मिळाले. त्या दिवशी अनेकांच्या डोळ्यात पाणी होतं, कारण कामगार हक्कात पहिल्यांदाच त्यांचं नाव लिहिलं गेलं होतं. एक गाव एक पाणवठा म्हणजे समतेचा दीप. जातीभेदाने पोखरलेल्या या काळात स्पृश्य अस्पृश्य समानता जोरावर होते, तेव्हा बाबा पुढे आले. त्यांनी पाणी आंदोलन सुरू केलं. पाण्यावर एका विशिष्ट समाजाचं आधिपत्य त्यांनी नाकारलं. त्यांच्या आंदोलनानं महाराष्ट्रात पहिल्यांदा अनेक गावांमध्ये पाणवठे सर्वांसाठी खुले करण्यात आले. हा फक्त पाण्याचा प्रश्न नव्हता, तर तो होता मानवतेचा विजय. वय वाढत गेलं. 80, 90, 95, पण बाबांचं पाऊल थांबलं नाही. मंडईत पोती उचलणारा एखादा म्हातारा हमाल दिसला की बाबा त्याचा हात धरत. रिक्षा चालवणारा तरुण दिसला की त्याच्या समस्या ऐकत. फेरीवाल्यांवर अन्याय होत असल्याची बातमी आली की ते पहिल्याच गाडीनं तिथे पोहोचत. त्यांचा चेहरा शांत होता, पण मन निष्पक्ष आणि मातेसारखं विशाल. नंतर उजाडला तो काळा दिवस. 8 डिसेंबर 2025. गोरगरिबांच्यातला हा प्रखर सूर्य अखेरकार मावळला, पण आपला प्रकाश मात्र मागे सोडून गेला. त्या दिवशी राज्यातील कामगारांनी आपले वडील गमावले. आयुष्यभर कामगारांचे अश्रू पुसणारे हात आता कधीच दिसणार नव्हते. आपल्या मागे ते कामगारांची हक्काची चळवळ, समानतेची वाट आणि सन्मानाने जगण्याचा मंत्र देऊन गेले. त्यांच्या अंतयात्रेत सामील झालेले हमाल मात्र आपल्या या देवरूपी बापासाठी डोळ्यातून अश्रूंचे अथांग सागर वाहत होते. ज्या बापानं त्यांना नवीन ओळख दिली तोच आता पंचतत्वात विलीन होणार होता. बाबा आढाव म्हणजे गरिबांसाठी झटणारा युगपुरुष, समाजातील तुटलेल्या लोकांचा आधार, जात, वर्ग आणि शक्तीच्या भिंतींवर धडक देणारी एक मजबूत मूर्ती. आज ती मूर्ती काळाच्या ओघात जरी गेली तरी एक लोकनेत्याच्या रूपात आपली भूमिका अजरामर करून गेली. मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.